चला तर मुलांनो, आज आपण इयत्ता 8वीचा सराव संच 15.1 म्हणजे क्षेत्रफळ या टॉपिकवर सराव संच पाहूया। तर सराव संच 15.1 हा क्षेत्रफळ या टॉपिकवरचा सराव संच आहे। पहिला प्रश्न आहे, एका समांतरभुज चौकोनाचा पाया 18 सेमी व उंची 11 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा। तर यासाठी आपल्याला प्रत्येक चौकोनाचे क्षेत्रफळ माहिती असायला पाहिजे। जसं चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग, आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी असतं, काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची असतं, त्रिकोणाचं क्षेत्रफळ पण 1/2 गुणिले पाया गुणिले उंची असतं। तर समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काय असतं? पाया गुणिले उंची। मग आपल्याला इथे दिले आहे पाया किती आहे? 18 सेमी, उंची 11 सेमी आहे। तर त्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढणं अगदी सोपं आहे। पहिल्यांदा लिहून घ्यायचं, समांतरभुज चौकोनाचा पाया बरोबर 18 सेमी, उंची बरोबर 11 सेमी। मग समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची। मग पाया किती आहे? 18 गुणिले 11। 18 आणि 11 यांचा गुणाकार 198 चौरस सेमी येतो। हे एककसुद्धा खूप महत्त्वाचं असतं। जर इथे सेमी असेल पाया उंचीला तर चौरस सेमी लिहायचं, जर मीटर असेल तर चौरस मीटर येईल। म्हणजे समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ 198 चौरस सेमी इतकं असेल। दुसरा प्रश्न पहा, एका समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ 29.6 चौरस सेमी व पाया 8 सेमी आहे, तर त्या चौकोनाची उंची काढा। हे याच प्रकारे गणित आहे, फक्त इथे आपल्याला उंची दिलेली नाही आणि क्षेत्रफळ दिलेले आहे। यासाठी तुम्हाला समीकरण या अगोदरच्या टॉपिकमध्ये जी समीकरणं आहेत ती जर सोडवता आली तर असे प्रश्न सोडवणं सोपंच आहे। तर काय दिलेलं आहे आपल्याला? क्षेत्रफळ। मग लिहून घ्यायचं, समांतर चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 29.6 चौरस सेमी व पाया बरोबर 8 सेमी। आणि समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती आहे? तर पाया गुणिले उंची। क्षेत्रफळाच्या खाली 29.6 लिहायचं आहे बरोबर 8 गुणिले उंची। म्हणजेच आता ही उंची इथे असेल, हा गुणिले इकडे गेल्यावर भागिले होणार, म्हणजेच उंची बरोबर 29.6 भागिले 8। मग उंची किती आली आहे? ह्या दोन्हींचा तुम्ही भागाकार करा एका कच्च्या पेजवर, उत्तर येईल 3.7 सेमी। आणि आता आपल्याला क्षेत्रफळ चौरस सेमीमध्ये लिहायचं आहे। पाया किंवा उंची ही सेमी या एककातच लिहायची आहे, म्हणून समांतरभुज चौकोनाची उंची आलेली आहे 3.7 सेमी। अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।